टायगर्स पॉइंट कडून खाली लोणावळ्याकडे निघालो. खूप वेळ मागच्या सीटवर बसून बसून वैतागलेला मित्र म्हटला, आता आपण रूफटॉपवरून वर जाणार. आणि ही सगळी त्याचीच कलाकारी. घराकडे निघताना फक्त हे असे काही क्षण नव्हे, तर आमच्याकडे होते खूप सारे किस्से, आमच्या आवडत्या गप्पा-टप्पा आणि एक बिनधास्तपणाने बोलल्या जाणारे नो फिल्टरवाले टॉक्स. आम्ही आता सगळे रिलॅक्स झालो होतो. घरी जायची ओढ तर प्रत्येकाला लागली होती. सगळेजण फॅमिली मॅन, प्रत्येकाला पोरं, लग्न, बाळं झालेली. आता अशा परिस्थितीत निघायचं तर दुहेंदी अवस्था होती. इथं मित्रांना सोडून जायचं आणि घरी जाऊन परत आपापल्या जबाबदारात परत लागायचं. परत ह्या क्षणाला आठवण करून परत पुढच्या वर्षीच्या गेट टुगेदरची वाट बघत राहायचं. मैत्री म्हणजे हे असंच एक अतूट नातं आहे. तुम्ही जसं जसं मॅच्युअर होत जातं तसं तसं हे नातं अजूनच घट्ट होत जातं. काही लोक आपल्यात राहतात, काही लोक निघून जातात. असाच एक मित्र 2 वर्षापूर्वी आम्ही आमच्यातून गमावला. आता तो या दुनियेत नाही, पण त्याच्या आठवणी या प्रत्येक आमच्या ट्रिपमध्ये, प्रत्येक रियुनियनमध्ये आम्ही बोललो जातो. आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये बोलल्या जातात. फक्त मला एवढंच सांगायचं या क्षणी, जेव्हा मित्र म्हणतात या भेटूया, वर्षातून एकदा वेळ काढा, तर कृपया करून या गोष्टीला दुर्लक्ष करू नका. भेटा. हे क्षण, या आठवणी, या गप्पा-टप्पा, हे मित्र हे परत कधीच येणार नाही. हा निघून गेलेला प्रत्येक क्षण हा गेलेला आहे. आपण त्याला अनडू नाही करू शकत, त्याला परत नाही आणू शकत. या गोष्टी आपल्या आयुष्यात परत कधीच नाही घडणार आहेत. त्यासाठी कितीही तुमचा महत्त्वाचा वेळ असा तर मित्रांसाठी तो जरूर काढा आणि एकत्रित गेट टुगेदरमध्ये सहभागी व्हा. आपल्या मित्रांना भेटा. आपलं जे मन आहे ते हलकं करा. मित्रांना भेटल्यानंतर एकदम नो फिल्टर गप्पा होतात. तिथे कसलंच प्रेशर नसलं, काहीच नसतं. आपण फक्त एक जशी निरागस भावना लहानपणी होती तशीच भावना आत्ता मित्रांसोबत असते. तर रियुनियन आणि मित्रांना भेटण्याची संधी आयुष्यात कधीच सोडू नका. मित्रांच्या सोबत टचमध्ये, त्यांच्या संपर्कात आयुष्यभर नेहमी राहावा. मित्रच ही तुम्ही सर्वात जास्त मोठी कमवलेली संपत्ती आहे. कधी दुःख आले, अडचणी आले तर त्या 4 लाईनी आयुष्यात आठवत राहा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अशाच आपल्या गारव्याला शोधत राहावा, आपल्या मित्रांना भेटत राहावा, आपल्या मित्रांच्या संपर्कात राहावा. असं या बदक्यासारखं एकट्या डबक्यात डुबक्या मारत राहू नका. मित्र शोधा, मित्रांसोबत हँगआउट करा. आत्तासाठी थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.